वडाळी प्रभाग क्रमांक 9 अंतर्गत असलेल्या बागडे लेआउट येथे भीमज्योत सुधार समितीच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रशेखर वानखडे यांचा नागरिकांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन, हार अर्पण आणि सामूहिक पंचशिलाने झाली। समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी माता रमाईंना विनम्र अभिवादन केले। प्रमुख वक्ते चंद्रशेखर चतुर यांनी माता रमाईंचे जीवन व कार्य या विषयावर मार्गदर्शन केले। रमाबाईंनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खंबीर साथ दिली, त्या अफाट त्यागाचे प्रतीक आहेत असे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेव डोंगरे यांनी माता रमाईंच्या करुणामयी आणि त्यागमयी जीवनावर प्रकाश टाकला। त्यांच्या पाठिंब्यामुळेच बाबासाहेब घडले आणि वंचितांना न्याय मिळाला असे मत त्यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते नागेश लोणारे यांनी केले, तर आभार पांडुरंग भडके यांनी मानले। या सोहळ्याला भारत गवई, सिद्धार्थ शेंडे, संतोष हाडसे, ऋषिकेश चौरे, राजेंद्र चंद्रापुरे यांच्यासह अमिता शेंडे, संगीता वानखडे, दीक्षा गवई आणि परिसरातील असंख्य उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सोन्याची किंमत काय असणार भविष्यात मी कोण तुला वाटते सगळ्यांजवळ मला माहित आहे, तुमच्या प्रत्येकाजवळ आहे का नाही, लक्षात घ्या। पण जर विचार करतो म्हटलं, रमाईची जयंती साजरी करत आहे आपण, रमाई त्या काळामध्ये सोन्याच्या बांगड्या त्या मुलांसाठी ती विकते बघा का, काय समजलं रमाईला हे लक्षात घ्यायचे। तथागतांचा धम्म रमाईला कळला, तथागतांचा धम्म रमाईला कळला आहे, लक्षात घ्या। धम्मदीक्षा तर 56ला झाली आहे का नाही, आणि ही घटना तर 40च्या आधीची आहे, 1940च्या आधी। रमाई का बांगड्या विकते बघा, तर रमाई मनुरखे एवं पी सब भूतेषु मानस भाव या परिमाण, हे रमाईला कळलं होतं। आज तर माझ्या माता भगिनींना सगळं करणे नित्य सुत्त पाठ आहे की नाही, महामंगलसूत्र सगळंच्या सगळं पाठ आहे की नाही। मला असं वाटतं त्या काळात तर रमाईने एकतरी ग्रंथ वाचला असेल का बुद्धांचा, त्या वाचल्यामुळेच परिवर्तन होत असते का। जेव्हा त्या वसतिगृहामध्ये फूल पेटत नाही तेव्हा रमाई जेव्हा विचारपूस करते तर रमाईला कळलं असते की या वसतिगृहामध्ये धान्य नाही आहे, आणि म्हणून ताबडतोब रमाई आपल्या हातामधल्या काय देते, बांगड्या, सोन्याच्या बांगड्या रमाई त्या वसतिगृहाकरिता दान देते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।